नमस्कार. सूर्यवंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज माझ्या तासाला आपण शिकणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. 9वी आणि 10वीला ही रेषीय समीकरणे विचारली जातात. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नीट समजून घ्या रेषीय समीकरण म्हणजे काय. मी तुम्हाला शांतपणे शिकवणार आहे. तुम्ही नीट समजून घ्या. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करा. लगेचच सुरुवात करूया आपण. हे मी एक समीकरण मांडलेलं, याच समीकरणाला रेषीय समीकरण असे म्हणतात. 5x + 6y + 4 = 0 असं हे मी समीकरण मांडलेलं आहे. आता इथे 5x आहे, इथे 6y, इथे नुसते 4 आहेत. ही 4 ही संख्या आहे. 5 ही पण संख्याच आहे, पण 5x आहे. 5x ह्याचा अर्थ काय होतो तर x ही संख्या, x हे अक्षर 5 वेळा लिहिलेले आहे असा त्याचा अर्थ होतो. बरं, पण ह्या 5 ला सहगुणक म्हणतात आणि x ला, ह्या अक्षराला चल असे म्हणतात. म्हणजे समीकरणामध्ये वापरलेल्या अक्षराला चल असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. तर 5x + 6y + 4 = 0 हे आहे दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील म्हणजे इथे दोन चल वापरली. एक x वापरलंय आणि दुसरं कोणतं वापरलंय y. अशी दोन वेगवेगळी चल वापरली आहेत म्हणून ह्याला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. हे तुम्हाला नक्की क्लिअर झालं असेल. याच्या पुढचं आपण पाहूया. तर याच्या पुढे आहे, पाहूया. बरं, हे तुम्हाला इतकं जर क्लिअर झालं असेल तर ह्याच्या पुढचा भाग म्हणजे काय तर ह्या दोन चलातील जे रेषीय समीकरण आहे, म्हणजे हे जर मी असं लिहिलं 5x = 6y + 4 असं जर मी लिहिलं तर हे काय झालं, त्या रेषीय समीकरणाचं सामान्य रूप नाही आहे. मग सामान्य रूप कशाला म्हणतात, ह्याला सामान्य रूप म्हणतात. म्हणजे समजा आता हे मी 5x लिहिले, आता हे जे बरोबर लिहिलेले आहे त्या बरोबरच्या, ह्या बरोबर म्हटलं ना की बरोबरच्या ह्या दोन बाजू झाल्या. म्हणजे ही माझ्या जी डाव्या हाताला आहे ती डावी बाजू आणि उजव्या हाताला आहे त्याला उजवी बाजू म्हणतात. तर डाव्या बाजूची उजवी बाजू आणि उजवी बाजूची डावी बाजू बदलली की चिन्हांची अदलाबदल होते. कशी तर हे 5x आहेत, हे 6y, इथे कोणतंच चिन्ह दिलेलं आहे म्हणजे ते धन आहे. ओके, धनचिन्ह लिहून दाखवायचं नसते. पहिल्याच संख्येला दुसऱ्याला दाखवायला लागते, पहिल्याला धनचिन्ह लिहून दाखवत नाही. मग हे धन आहे. मग जर ह्यांची बाजू बदलली म्हणजे बरोबरच्या ह्या बाजूला डाव्या बाजूला आले तर ते -6y झाले आणि हे +4 आहे तेही वजा झाले, बरोबर 0. हे झालं समीकरणाचं सामान्य रूप. आलं लक्षात. ह्याला सामान्य रूप असे म्हणतात. आणि बरोबरच्या बाजूची जर बाजू बदलली, अदलाबदल झाली तर चिन्हांची अदलाबदल होते. आलं लक्षात. आता आपण पुढचा भाग शिकूया. हे समीकरण कसं सोडवायचं आणि ह्याच्यातली एक सामायिक समीकरण म्हणजे काय, हा जो भाग आहे तो तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार. बरं, आता ही मी समीकरणं मांडलेली आहे. दोन समीकरणं मी मांडलेली आहेत. 5x - 3y = 8, 3x + y = 2. ज्यावेळी अशी दोन रेषीय समीकरण, ह्या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणतात. अशी दोन समीकरण, दोन चलाची दोन रेषीय समीकरण ज्यावेळी आपण एकाच वेळी त्याचा विचार करतो त्यावेळी त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असे म्हटलं जातं. कारण इथे पण xy आहे, इथे पण xy आहे, म्हणजे दोन्ही चल त्यांची कशी आहेत, सामायिक आहेत. म्हणजेच मी काय म्हटलं, ज्यावेळी दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार केला जातो त्यावेळी त्या दोन रेषीय समीकरणांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात. आणि ही एक सामायिक समीकरणच तुम्हाला परीक्षेला सोडवायला येतात, विचारली जातात. आता हे एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती आहे. दोन्ही पद्धती मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन शिकवणार आहे. पाहूया. हे गणित पहिलं उदाहरण आहे. 5x - 3y = 8. आपण ह्याचं सामान्य रूप करून घ्यायचंय. 5x - 3y हे +8 आहे. इकडे अधिक म्हणजे धन आहे, इकडे आल्यावर काय होणार ते ऋण, बरोबर 0. तसंच हे जे समीकरण आहे दुसरं, 3x + y = 2, तर काय होणार, 3x + y ही झाली -2 = 0. आपण ह्यांना सामान्य रूप देऊन घेतलं. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे.
कोणतंही एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्या बघा. इथे 5x आणि 3y आहेत, इथे 3x आणि y आहे. एक सामायिक समीकरण सोडवताना आपल्याला दोघांपैकी एका चलाचा लोप करायचा असतो. म्हणजे हे x एक चल आहे, दुसरं y एक चल. कोणत्या तरी एका चलाचा लोप केला की आपल्या एका चलाची किंमत मिळते. कशी ती बघा. आता इथे 5x आहे, तिथे 3x आहे, जिथे 3y आहे तिथे y आहे. म्हणजे कोणत्याही एका चलाचा लोप होत नाही. मग अशा वेळी काय करायचं आपल्याला, तर हा जो y आहे त्या y ला, कारण 5चे 3 किंवा 3चे 5 होत नाही, पण हे 3y आहेत आणि हे y आहेत, तर ह्याच्या आपण 3y करू शकतो. तर कसे करणार बघा. तर 3x अधिक y वजा 2 बरोबर 0 या समीकरणाला, तर हे समीकरण आहे 2 नंबरचं हा, आणि हे समीकरण आहे 1 नंबरचं. तर ह्याला आपण समीकरण 2 ला आपण 3 ने गुणून असं लिहून दाखवावं लागते हा. 3 ने गुणून. ओके. तर 3 ने गुणूया. आता 3 ने गुणायचं म्हणजे पूर्ण समीकरणाला गुणायचं आहे. म्हणजे 3x गुणिले 3 किती झाले 9x. y ला 3 ने गुणल्यावर किती झाले 3y, आणि 2 ला गुणल्यावर बेत्रिक किती झाले वजा 6 बरोबर 0. आपल्याला हे तिसरं समीकरण मिळालं बरोबर. परंतु आता आपण मात्र काय करणार, आता पहिलं समीकरण 5x वजा 3y बरोबर 8 आहे, सॉरी 5x वजा 3y वजा 8 आहे, आणि हे 9x अधिक 3y वजा 6 आहे. यांची बेरीज आपण करायची आहे, कारण हिते वजा आहे आणि हिते काय आहे अधिक आहे. वजा केलं तर वजा मध्ये चिन्ह बदलते. म्हणजे कसं, समजा आपण वजाबाकी लिहिलं, तुम्ही जर समजा असं लिहिलं यांची वजाबाकी करू, तर वजाबाकी करताना प्रत्येकाचं चिन्ह बदलते. म्हणजे वजा 9x वजा 3y वजा 6, आणि वजा वजा असेल तर त्यांची बेरीज होते. त्यामुळे दोन्ही चिन्ह विरुद्ध आहेत. इथे जर वजा आहे इथे अधिक आहे, तर आपण त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे. मग लिहायचं समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू असं लिहून दाखवावं लागते. यांची बेरीज करू. आता ह्यांची बेरीज कशी करणार बघा हा, मांडणी करायची. 5x वजा 3y वजा 8 बरोबर 0. इथे अधिक लिहायचंय. तिसरं समीकरण आहे 9x अधिक 3y वजा 6 बरोबर 0. बेरीजेसाठी करूया. 5 आणि 9 किती झाले 14 झाले. 14x वजा 3y अधिक y गेले, आणि वजा 8 वजा 6 किती झाले वजा 14. हे आपल्याला काय मिळालं आहे आता, म्हणजे 14x वजा 14. पुढचं दाखवते मी तुम्हाला. 14x आणि हे वजा 14 आहे ते बरोबरच्या त्या बाजूला गेले, तर काय झाले हे अधिक 14 झाले. 14. आता हे x इथेच ठेवायची, कारण आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून. आणि हे 14 आहे, हे 14 खाली लिहायचे, आणि हे जे गुणिले 14 आहे ते बरोबरचे. जसं वजाचं बेरीज होते तसं गुणाकाराचा भागाकार आणि भागाकाराचा गुणाकार होतो. तसं हे गुणिले जे आहे ते ह्या बाजूला आल्यावर झाले भागिले. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली 14 एके 14. 14 ला 14 ने कितीचा भाग गेला 1चा. आता ही मिळाली आपल्याला x ची किंमत. किती मिळाली 1 मिळाली. आता ही किंमत आपण हे जे समीकरण आपलं पहिलं किंवा दुसरं कोणत्याही समीकरणामध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये x ची किंमत घालून असं लिहायचं हा. 5x वजा 3y वजा 8 बरोबर 0. समीकरण 1 मध्ये समीकरण फक्त समी लिहायचं. 1 मध्ये x बरोबर 1 ठेवू न हा. मग तर 5 तसेच लिहायचे. x च्या जागी 1 लिहायचा. वजा 3y वजा 8 बरोबर 0. 5 एके 5 वजा 3y वजा 8 बरोबर 0. मग आता हे 5 जे आहे ते 8 आणि 5 यांची काय झाली वजाबाकी झाली बरोबर. किंवा 3y आपण इथे ठेवूया. हे वजा 3y आहे, आणि बरोबरच्या त्या बाजूला हे वजा 8 काय होणार अधिक 8, आणि हे वजा 5 झाले. म्हणजे उत्तर किती आलं 3 आलं. आता हे वजा 3y आहे बरोबर. हे वजा 3y तिकडे गेले, कारण आपल्याला y ची जर किंमत काढायची आहे तर हे 3 पण तिकडे घालवायचे. मग हे 3 भागिले हे वजा 3 बरोबर उत्तर आलं वजा म्हणजे ऋण 1. म्हणजे आपल्याला ह्या ज्या किमती मिळाल्या धन 1 आणि ऋण 1 ही आहे ह्या समीकरणाची
उकल, उकल म्हणजे उत्तर, आणि तुम्हाला परीक्षेला उकल विचारली जाते. मी आता इथे जागा नाहीये म्हणून हे इथे लिहिते. एक्स आणि वाय ची जी उकल आहे, समीकरणाची उकल एक्स आणि वाय यांची उकल काय आली आपल्याली 1 आणि ऋण 1 ही झाली ह्या समीकरणाची उकल. आपल्याला परीक्षेला ह्या प्रकारे समीकरण दिली जाते. हे एक सामायिक समीकरण सोडवा सांगितलं जातं किंवा समीकरणाची उकल काढा सांगितलं जातं, त्यावेळी ह्या पद्धतीने उकल काढली जाते. आता ह्याच गणिताची उकल तुम्हाला अजून दुसऱ्या पद्धतीने कशी काढायचं ती मी तुम्हाला शिकवते. बरं, आता ही दुसरी रीत आहे. मगाशी तुम्हाला मी दाखवले कशी किंमत काढायची, ती आता वेगळ्या प्रकारे दाखवते. पहिलं समीकरण 5x वजा 3y बरोबर 8, 3x अधिक y बरोबर 2. म्हणजे इथे y ला कोणताही सहगुणक नाही आहे. मग आपण इथे y ची डायरेक्ट किंमत काढू शकतो. म्हणजे हे जे मी समीकरण आहे ते खाली लिहून घेते, 3x अधिक y बरोबर 2. मग हे y ची किंमत काढायची, मग y तिथेच ठेवायचा, आणि हे 3x जे आहेत अधिक आहेत ते वजा 3x, आणि हे 2 तर अधिकच आहेत. ही झाली y ची किंमत मी डायरेक्ट काढलेली आहे. आलं लक्षात? मगाशी आपण काय केलेलं, समीकरणाला आपण काय केलेलं, इथे 3 आहेत म्हणून इथे 3 करण्यासाठी या संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणलेलं. ही दुसरी पद्धत आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. y बरोबर अधिक 3x मी तिकडे घेतले, मग वजा 3x अधिक 2 ही y ची किंमत आली. ती समीकरणामध्ये समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये y बरोबर वजा 3x अधिक 2 ही किंमत ठेवून हे लिहून दाखवणं आवश्यक आहे. समीकरण आहे आपलं 5x वजा 3y बरोबर 8. मग आपण इथे जी y ची किंमत आहे ती घालूया. 5x वजा 3 y च्या ठिकाणी ही किंमत घाली वजा 3x अधिक 2, आणि हे यांचे परत काय आहेत, हे अधिक 2 जे समीकरणाचे नाही, समीकरणामध्ये बरोबर 8 आहे, सॉरी बरोबर 8 हे त्यांचं समीकरण. म्हणजे हे मी पहिलं समीकरण 5x वजा 3y बरोबर 8, फक्त y च्या ठिकाणी ही जी y ची किंमत आहे ती घातली, बरोबर 8 लिहिलं. समीकरण आपण सोडून घेऊया. 5x चे 5x मी खाली घेतले, 3 त्रिक झाले 9, ऋण ऋण धन झाले 9x, 3 दुने 6, ऋण आणि धन नेहमी ऋण होतात म्हणून 6 आले, आणि हे बरोबर काय आहे 8. ओके, 5x आणि 9x झाले 14x, आणि हे वजा 6 आहे ते तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक 6 होणार. म्हणजेच किती उत्तर आलं, 14 उत्तर आलं. म्हणजे मगासारखं झालं 14x बरोबर 14, म्हणजे 14x बरोबर 14 हे उत्तर आलं. म्हणजेच x बरोबर 14 भागिले 14 बरोबर x ची उकल आली 1. आता ही जी x ची उकल 1 आली ती मगाच सारखीच आपण काय करू, समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवू. ही कोणाची उकल आली आहे, x ची. मग समीकरण 2 मध्ये x बरोबर 1 ही किंमत ठेवून समीकरण लिहूया. तुम्ही कोणत्याही समीकरणात ही किंमत घालू शकता. 3x अधिक y बरोबर 2. हा, मग 3x म्हणजे हे समीकरण बाजूला लिहिते मी. 3x च्या जागी 1 लिहूया, अधिक y बरोबर 2. 3 एके 3 अधिक y बरोबर किती आले, हे 2. आता हे y तसेच ठेवूया. हे 2 हे अधिक 3 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, वजा 3. म्हणजेच उत्तर किती आलं, वजा 1. उत्तर बघा सारखंच आलेलं आहे, अधिक 1 आणि वजा 1. म्हणजे x आणि y यांची उकल काय आली, धन 1 आणि ऋण 1 ही आली या समीकरणाची उकल. 2 वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला मी शिकवलेल्या आहे. आता ह्याचाच पुढचा भाग तुम्हाला मी दाखवते. थोडं गणित जर वेगळ्या पद्धतीचं असेल तर कसं सोडवायचं ते तुम्हाला मी चटकन दाखवते. बरं, आता हे पुढचं गणित बघूया. त्याच्यातलंच आहे एक सामायिक समीकरण. 2 चलाची जी आहेत रेषीय समीकरणे, त्याच्यातली ही एक सामायिक समीकरणे सोडवायची आहेत. आता इथे बघा समीकरण 2 दिले. 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11. तुम्हाला दिसते का, x आणि y च्या ज्या किमती आहेत त्या फक्त अदलाबदल केली. इथे 15x आहे,
इथे 17x आहे, इथे 17y आहे, इथे 15y आहे. अशा वेळी काय करायचं ते मी तुम्हाला पटकन दाखवते. त्यावेळी अशी ज्यावेळी समीकरणं येतात ह्या पद्धतीचे, त्यावेळी समीकरणाची बेरीज करू आणि समीकरणाची वजाबाकी करून अशा 2 प्रकारे समीकरण ते सोडवायचं असते. आता हे आहे पहिलं लिहायचं, दोन्ही समीकरणाची बेरीज करू. लिहून दाखवायचं, समीकरणांची बेरीज करू. मग इथे मी लिहिलं 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. बेरीज आहे म्हणून बेरीज लिहायची, दोघांची बेरीज करायची. 15 आणि 17 झाले 32x, 17 आणि 15 झाले परत 32y आणि 21 आणि 11 झाले 32. आता 32x 32y आणि 32 आलेले आहे, त्यामुळे लिहायचं समीकरणाला 32 ने भागू. हे आपल्याला करणं आवश्यक आहे. जे करतो ते लिहून दाखवणं आवश्यक आहे. समीकरणाला 32 ने, हे समीकरण तिसरं मिळालंय. समीकरण तर मी इथे लिहून, समीकरण 3 ला 32 ने भागू. ओके, मग भागल्यावर काय झालं, x अधिक y बरोबर 1 हे आपल्याला काय मिळालेलं आहे, त्याच्यानंतरचं समीकरण मिळालेलं आहे. आता वजाबाकी करून आपण करूया. आलं लक्षात? आता वजाबाकी करू, समीकरणांची वजाबाकी करू. गणित नीट समजून घ्या. तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता कमेंट करून. वजा करताना परत तसंच द्यायचं, 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11. वजाबाकी करताना आहेत ती सगळी चिन्ह बदलतात. मी तुम्हाला मगाशी बोललेली जी आहेत ती चिन्ह वजाबाकी करताना जी आहेत चिन्ह ती बदलतात. वजाबाकीची बेरीज आणि बेरजेची वजाबाकी होते. मग 15 मधून 17 गेले, आले लक्षात, तर वजा 2x राहिले. 17 तून 15 गेलेले आहे, तर इथे तुमचे किती राहिले आहे, अधिक 2y आणि 21 मधून 11 गेले तर किती राहिलेत आपले, इथे 10 राहिले. बरोबर. आता इथे 2 2 2 राहिलेले आहेत, म्हणजे समीकरण जे आपल्याला आता हे मिळालेलं आहे त्या समीकरणाला आपण काय करायचं आहे, 2 ने, हे चौथं समीकरण मिळालं, हे आपलं पुढचं आहे, हे समीकरण 5वं जे आहे, त्या समीकरण 5 ला काय करू आपण, 2 ने भागू. 2 ने भागल्यावर काय झालं, इथे राहिला फक्त वजा x, इथे राहिली y आणि इथे 2 पंचे 10 म्हणून 5. हे आपल्याला पुढचं समीकरण मिळालेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे इथे आले x अधिक y बरोबर 1 आणि इथे आले आहेत ऋण x अधिक y बरोबर 5. ही आपल्याला 2 समीकरणं मिळालेली. आता आपल्याला x आणि y ची काय करायची आहे, किंमत काढायची आहे. मग त्यासाठी x अधिक y बरोबर 1 आहे आणि ऋण x अधिक y बरोबर 5 आहे. समीकरणाची आपण काय करायची, आता बेरीज करायची. मिळालेली जी समीकरण आहे त्या समीकरणांची काय करायची, आपण बेरीज करू. आणि बेरीज करण्यासाठी आपल्याला इथे, कारण हे ऋण आहे, मग x अधिक y बरोबर 1, तर ऋण x अधिक y बरोबर 5 हे दोन्ही गेले. मग इथे काय राहिले, y बरोबर 6. आपल्याला समीकरणाची उकल मिळालेली आहे. y बरोबर किती आलेले आहेत आपले, 6 आलेले आहेत. तर पुढचं आहे, आता ही एकाची जर किंमत मिळालेली आहे तर पुढच्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, तुम्हाला मी जरा 1 मिनिट पुसून दाखवते जरा. तर इथे आपल्याला, इथे आपण काय केलेलं आहे, हे धन x आहेत, हे ऋण x आहेत, ते गेले आणि y आणि y ची बेरीज काय झाली, y किती झाले, 2y. 2y बरोबर 6. मग 2 आणि 6 ला भाग लावल्यावर y ची किंमत किती आली, 3. म्हणजे आपल्याला ही y ची उकल मिळालेली आहे. आता आपल्याला x ची काढायची आहे, तर कोणत्याही एका समीकरणात ठेवायचं. आता हे जे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे, x अधिक y बरोबर 1, म्हणजे ते समीकरण आहे, त्या समीकरणामध्ये आपण काय करू, y ची किंमत ठेवू. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 नाही, हे 4 आहे, 4 मध्ये ठेवू. हे लिहून दाखवायचं. ओके. मग आपलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 1. मग x, y ची किंमत आहे 3 बरोबर 1.
मग x बरोबर हे अधिक 3 तिकडे गेल्यावर वजा 3 होणार. मग 1 वजा 3 बरोबर किती उत्तर आलं? वजा 2. मग x ची किंमत मिळाली आपल्याला वजा म्हणजेच ऋण 2 आणि y ची किंमत मिळाली आहे 3. ही झाली समीकरणाची उकल. x आणि y च्या ज्या किंमती आहेत, x ची किंमत ऋण 2, मग पहिलं ऋण 2च लिहायचं आणि नंतर y ची किंमत आहे 3. ही आहे समीकरणाची उकल. ह्याप्रमाणे एक सामायिक समीकरण म्हणजे दोन चलाची जी रेषीय समीकरणे आहेत आणि त्याची दोन समीकरणं म्हणजेच एक सामायिक समीकरण ह्या प्रकारे सोडवता. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.